वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूजा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम अँड फॉरिडा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे 26 जानेवारी। तर सगळ्यात प्रथम 26 जानेवारी म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आणि आता वाजले आहे सकाळचे 8 आणि शैलेश जस्ट गेले आता ऑफिसला आणि इथे देवांश शूटला आहे आणि आता बस प्रिशाला उठवायचंय, तिला रेडी करायचंय स्कूलसाठी। आणि म्हटलं की ब्लॉग स्टार्ट करूया, माझा डे स्टार्ट झाला आहे इकडून, तर म्हटलं की ब्लॉग पण स्टार्ट करूया। आणि येस, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे, तर मग म्हटलं की चला आज काहीतरी स्पेशल रेसिपी सुद्धा बनवूया ट्राय कलर मध्ये। आणि मी सुद्धा फर्स्ट टाइमच बनवणार आहे। काय बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने, पण आधी सगळं आटवून घेते। प्रिशाचं देवांशला आता मला भरवायचंय, बघू त्याला मी शिरा किंवा काहीतरी चपाती किंवा जॅमच भरवायचं प्लॅन करते। आणि प्रिशाला आता उठवते आणि मग येस थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते। चला तर मग भेटते थोड्याच वेळात। सो शिरा माझा जस्ट आताच रेडी झालाय आणि याच्यात मी काजू आणि बदाम वगैरे टाकला आहे। आणि देवांसाठी मी वेगळा काढून घेतला हा, कारण का त्याला अजिबात असं आवडत नाही हे काजू वगैरे टाकलेले, त्याला प्लेनच शिरा आवडतो। तर म्हटलं की त्याला तसंच देते। आणि प्रिशा सुद्धा आता फ्रेश व्हायला गेली आहे, तर म्हटलं तोपर्यंत देवांशला भरवून घेते। एक एक कामं आटपली तर तेवढंच बरं पडतं, अदरवाईज मग खूप घाई होते सगळ्याच गोष्टीची। सो येस, आता तो बसलाय तिकडेच बाहेर अजून टॅबच बघतोय। तर येस चला मग त्याला भरवून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते। वॉट तो देवांशने एवढा शिरा खाल्ला, बऱ्यापैकी खाल्ला त्याला खूप आवडतो। आणि बस आता प्रिशा पण आली आहे। प्रिशा आली तू रेडी? तर येस, प्रिशा सुद्धा आता आली आहे फ्रेश होऊन, तर तिला आता रेडी करायचंय मला। आणि आतमध्ये सगळी अंथरुणं वगैरे काढायची आहेत। सो या बेडरूम मध्ये बघू शकता सगळे आम्ही झोपतो इकडेच, त्याच्यामुळे अंथरुणं आता सगळं आटपायचं आहे हा बेडरूम। आणि इकडे खाली एक आम्ही एक मॅट्रेस आहे, एक वरती एक मॅट्रेस असतेच बेडवरती। सो हे सगळं मला आता वाइंड अप करायचंय। पहिला आधी तिला रेडी करते, थोडा टाइम आहे तर आधी मी पहिला बेडरूमच आवरते, मग तिचे फक्त मला केस विंचरायचे आहेत, बाकी तर ते रेडी होतेच। सो मी जस्ट घरी आली, प्रिशाला वगैरे सोडलं, आता येऊन मी थोडा ब्रेकफास्ट वगैरे केलं। आणि देवांशने तसं सकाळी खाल्लंच, शिरा खाल्लाय, त्याच्यामुळे तो आता खेळतोय, टॅब बघतोय, खेळतोय, सगळं चाललंय त्याचं। तर म्हटलं की चला किचन मध्ये येऊया, जेवण करायचं आहे। आणि आता वाजले आहेत 9:56, म्हणजे 10 वाजले आता। तर म्हटलं की जेवणाला लागूया, कारण का तो आता थोड्याच वेळा झोपेला येईल, सो मला जावं लागेल त्याला झोपवायला वगैरे। तर म्हटलं की तो क्रँकी व्हायच्या आधी जितकं होईल तितकं आटपून घेते। आणि जसं मी मगाशी बोलली तुम्हाला की मी आज ट्राय कलर मध्ये काहीतरी रेसिपी बनवणार आहे, तर मी आज विचार करते की पुऱ्या बनवते ट्राय कलरच्या, आणि मटर पनीरची भाजी आणि जिरा राईस किंवा सिंपल राईस, मला जमेल तसं मी आता बघते काय ते। तर असा हा मेन्यू आज मी ठरवलाय। तर ट्राय कलरची रेसिपी बनवण्यासाठी मी कुठलाही फूड कलर यूज करणार नाहीये। तर ग्रीन कलरसाठी मी पालक कालच घेऊन आली होती पब्लिक्स मधून। सो हा पालक आहे, ज्याला मी छान पाण्यात बॉईल करून मी याला थंड पाण्यात ठेवून दिलाय, तो आता मी मिक्सरला फिरवून घेईल। सो हा ग्रीन कलर असा रेडी होईल। आणि ऑरेंज कलरसाठी मी विचार करते थोडीशी हळद आणि मसाला मिक्स करून त्याचा छान केसरी कलर येईल, आय होप सो। तर मी तसं करीन आणि आपलं गव्हाचं पिठाने आपला व्हाईट कलर तो होऊन जाईल। सो अशा प्रकारचा माझा प्लॅन आहे। तर मग आता पटापट मी पहिला डोस करून घेते, तो बाजूला ठेवला की मग मी मटर पनीरच्या तयारीला लागते। सो पटापट आता आटपून घेते। तर चला,
तर माझे हे पिठाचे डो बनून तयार आहेत. हा बघू शकता, हा पालकाचा ग्रीन कलर आणि याच्यामध्ये हळद आणि आपला मसाला हे दोन्हीचं पाणी करून मी हा डो मळून घेतला. आणि हा आपला सिंपलसा गव्हाच्या पिठाचा डो. तर छान वाटतं एकदम तिरंगी कलर बघायला. आणि याच्या पुऱ्या पण खूप छान वाटली केल्यावरती. तर खूप छान ऑप्शन आहे, चांगलं ऑप्शन आहे, हेल्दी आहे. फूड कलर यूज करण्यापेक्षा आपण हे असं काहीतरी केलं तर खूप चांगलं आहे. हेल्दी वेने आपल्याला सगळं होऊन जातं. आणि देवांशीकडे पायाखाली आहे त्याच्यामुळे माझं लक्ष त्याच्याकडे सुद्धा आहे. सो यस, आता हे डो वगैरे मी असं तिकडे झाकून ठेवते. आणि आता लागते मटर पनीरच्या वाटण बनवायला. आणि म्हणजे मटर पनीर बनवलं की मग गरम गरम मी पुऱ्या बनवून घेईन. आणि भात तर काय लगेच होऊन जाईल, त्याचं काही टेन्शन नाहीये. सो यस. आता वाजलेत 11:15 आणि मटर पनीरची भाजी रेडी आहे. आणि जिरा राईस मी कुकरला लावलाय. आणि माझा ॲक्च्युली इंडियातून मला फोन आले माझ्या रिलेटिव्सचे, माझ्या बहिणीचं वगैरे. आणि इतका वेळ गेला बोलण्यातच, एवढा उशीर झालाय. आणि आता शैलेश येतीलच. तेच मला आता पटापट पुऱ्याच बनवायचे आहेत. बाकीचं जेवण सगळं रेडीच आहे. तर चला पटकन आता आटवून घेते. मी म्हटलं आता काय खरं नाही, आता उशीर झाला तर कसं होईल म्हणून म्हटलं बहिणीला की उद्या बोलूया, आता मी पटकन लागते कामाला. सो येस यार, घरातल्याशी बोलताना कुठे वेळ जातो काहीच कळत नाही. आणि असा उशीर होऊन जातो. सो गाईस, पुऱ्या लाटून झाल्या आहेत. आणि कलर बघू शकता किती सुंदर आलाय, ग्रीन, व्हाईट आणि ऑरेंज. आणि खूप भारी दिसत आहेत. बस आता गरम झालं आहे तेल, आता पटकन फ्रायच करून घेते. आणि 12 वाजून गेलाय, शैलेश आता कधी पण येतील. सो यस, अजून थोडेसे डो बाकी आहेत, पण ऍटलीस्ट मी एवढं करून घेते, ते आता पुरती होऊन जातील. आणि बाकीचे मी बघते आता बनवीन किंवा मग संध्याकाळी बनवीन. सो यस. सो गाईस, जेवण माझं रेडी आहे. इकडे आहेत पुऱ्या आणि खूप छान वाटत, एकदम छान फुगल्या आहेत, एकदम टम्म. इथे आहे मटर पनीरची भाजी, इकडे आहे जिरा राईस. आणि आता वाजले आहेत बरोबर 12:35 आणि शैलेश आले आहेत. आणि माझं जेवण तर झालंय, पण बाकी आता सगळंच आटपायचं आहे. बिकॉज जसं मी मगाशी बोलली की आज उशीर झाला भरपूर. तर येस, शैलेश आले आहेत. ते आता बस आता आम्ही जेवायलाच बसतो, देवाशला वगैरे भरवते एकत्रच. आणि मग तुमच्याशी बोलते. आणि बाकी पण सगळ्या गोष्टी आता मला क्लीन करायचं आहे, किचन वगैरे. सो येस, कामं भरपूर दिसत आहेत आज मला उशीरच होणार आहे. सो शैलेश जाऊन आता बराच वेळ झाला, 1:30 वाजले. आम्ही जेवलो, देवाशला मी भरवलं. आणि नंतर त्याने हट्ट केलं की त्याला आंघोळच करायची आहे, अदरवाईज मी त्याला संध्याकाळचीच आंघोळ घालते. आणि त्याला मग मी बाथटबमध्ये ठेवलं, तर त्याने अक्षरशः सगळा बाथटबच्या बाहेर पाणी करून ठेवलं. ते सगळं काम मला लागलं, डबल काम. सो ते पुसून घेतलं, त्याला आंघोळ घातली. आणि आता तो जरा फ्रेश आहे, अदरवाईज त्याला ना थोडं आता सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे तो खूप क्रँकी झालाय. तो आता तो झोपतोय कधी, मी तेच वाट बघते. तो झोपतो ना, झोपवायचंय तुला, झोपतो ना, नाही झोपायचंय, हा नाही झोपायचंय. त्याला झोपायचं तर अजिबात नसतं, त्याला मी जबरदस्तीने झोपवते दुपारी. अदरवाईज मग परत संध्याकाळी त्याचं तेच होतं, 1 तास झोपतो आणि मग रात्री तो बराच वेळ जागा राहतो. तर हे रुटीन मोडण्यासाठी त्याला मी दुपारची झोपवते. ऍटलीस्ट तो 1 तास झोपला तरी तो भरपूर फ्रेश असतो. हो ना देऊ? हो. तू किती त्रास देतो मम्माला, त्रास देतो ना तू मम्माला, मम्माला त्रास देतो ना तू, काय त्रास देतो. सो बस गाईस, आता थोडासा आराम करते मी पण. आता खूप दमली आहे. किचन वगैरे आवरलं नंतर आणि मग सगळी भांडी मी डिशवॉशरला लावली. आणि आता जाऊन जरा मी कुठे बसली आहे. आणि शैलेश पण आले, तेव्हा पण त्यांनी मला थोडी मदत केली ॲक्च्युली. आणि सगळा बाहेर इकडे पसारा केला होता खेळण्यांचा वगैरे, तो त्यांनी आटपला सगळा. आणि मग जेवले आणि मग गेले. तर खरंच मुलांना सांभाळून सगळं करायचं म्हणजे खूपच एक मोठं टास्क आहे, एक मल्टी टास्क असतं सगळी कामं करणं.
सो चला काय मी भेटते तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळीच, बघते हा झोपला तर, आणि मी पण थोडीशी नॅप घेईन मग, आणि मग भेटते संध्याकाळी. कुठे बाहेर जायचं प्लॅन झालं तर मग लेट्स सी, माहिती नाही शैलेश ऑफिसवरून आल्यावरती. सो चला तर मग गाईज, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि बस शैलेश आता आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत फिरायला. बिकॉज फ्रायडे आहे तर मग बस विकेंड आहे तर मग आता बाहेर निघालो आहोत. आणि जस्ट शैलेश आले संध्याकाळी आणि मग त्याने ते शिरा वगैरे खाल्ला आणि देवांश पण झोपला होता दुपारी 1-1.5 तास आणि त्याने पण आता छान मिल्क प्यायलं आणि म्हटलं की चला बाहेर जाऊन येऊया. सो निघालो आहोत जेसी पेनीला. तर बघू, जेसी पेनी फिरायचं आहे, काय काय नवीन आलंय ते एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला पण मी छोट्या छोट्याशा क्लिप शेअर करेनच. तर चला तर मग आता डायरेक्ट भेटूया जेसी पेनीमध्ये.
जस्ट घरी आली आणि आता वाजले 8:30. तर बस जेसीपेनी फिरलो आपण आणि मी तुम्हाला छोट्या छोट्याशा क्लिप शेअर केल्यास. तर खरंच जेसीपेनी मध्ये खूप छान छान बॅग्स होत्या, पर्स होत्या. तर मला तर खूप पर्स आवडतात, मी मोठी बिग बॅग लवर आहे. तर ज्युसी कुटूरच्या मी तुम्हाला बॅग्स दाखवल्यास आणि इतक्या सुंदर होत्या, पण तितक्याच महाग सुद्धा होत्या. म्हणजे एक तर $80 होती, एक $90 होती आणि अजिबात त्याच्यावर काही डिस्काउंट्स नव्हते. तर म्हटलं की आता तर नाही घेणार, पण येस फ्युचरमध्ये मी घेईनच. आणि मी नोट केलं की जेसीपेनीमध्येच या बॅग्स खूप महाग आहेत ज्युसी कुटूरच्या. अदरवाईज बर्लिंग्टन, TJ Maxx, रॉसमध्ये सुद्धा अवेलेबल असतात, पण $30 $35 पर्यंत असतात या बॅग्स. पण तिकडे खूपच महाग होत्या म्हणून मी त्या अवॉइड केल्या. तर येस बाकी कुठून मी नक्कीच घेईन बर्लिंग्टनला कधी इन फ्युचरमध्ये जाईन तेव्हा. आणि मी जातच असते आठवड्यातून एक फेरी तर बर्लिंग्टनला असतेच, बिकॉज फक्त पर्सेस मला खूप आवडतात, पर्स वगैरे. तर मग तिकडेच बाजूला बर्लिंग्टनच्या बाजूला 5 Below सुद्धा होतं, तर मी 5 Below मध्ये गेली होती. सो 5 Below मधून थोडीफार शॉपिंग झाली आहे, ती मी दाखवते. सो ही आहे 5 Belowची बॅग. तर मला तर बस तिकडे एक टी-शर्ट आवडलं. सो हे आहे डिझनीचं टी-शर्ट. सो याच्यावरती ही प्रिंट खूप सुंदर वाटली आणि कलर मला खूप आवडला. सो ही आहे प्रिंट आणि हे थोडंसं ओव्हरसाइज टी-शर्ट आहे, पण छान आहे. छान वाटलं, एकदम सिम्पलचं सोबरचं. आणि त्रिशाला एक लिप बामचा सेट आवडला, सो तिने लिप बाम घेतले. सो हा आहे बार्बीचा लिप बाम. तर तिचे ओठ ऍक्च्युली खूप ड्राय आहे, तर तिला लिप बाम घ्यायचेच होते. सो हा छान वाटला, सो तिने हा लिप बाम घेतले. आणि हे पॅक ऑफ 4 आहे आणि हा छानसा बॉक्स आहे त्याच्यासाठी लिप बाम ठेवण्यासाठी. बस हे 2च प्रोडक्ट मी 5 Below मधून घेतले. आणि बस गाईज आजचा ब्लॉग सुद्धा मी आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉग मधलं तुम्हाला काही आवडलं असेल तर एक नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय हिंद म्हणून. खरंच खूप चांगलं वाटेल मला. आणि बस गाईज भेटते तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.